Hello student, good morning. मी नाटे मॅडम. Students, today we have to learn periods and electronic configuration. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपण एंटायर मॉडर्न पिरियडिक टेबल लर्न करायचा नाही आहे, लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. पण मागच्या तुम्हाला व्हिडिओ लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे की ह्या टेबलमध्ये फक्त आपल्याला हे 4 ग्रुप लक्षात ठेवायचे आहे, मेटोलाइट्स लक्षात ठेवायचे. आता पिरियडच्या संदर्भात जर बघितलं तर याच्यामध्ये 7 पिरियड आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि शिवाय हा 6वा 7वा पिरियड पण खूप मोठा आहे. तर या सगळ्या 7 पिरियडमध्ये आपण कोणते पिरियड महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत. तर फर्स्ट पिरियड जो आहे हायड्रोजन हेलियम. फर्स्ट पिरियड कंटेन इन ओनली 2 एलिमेंट्स हायड्रोजन अँड हेलियम. सेकंड पिरियड कंटेन द 8 एलिमेंट lithium to neon, and third period contain also 8 elements sodium to argon. हे 3 पिरियड जे आहेत हे महत्त्वाचे आहेत. 1 2 3 हे 3 पिरियड आपण लर्न करायचे आहेत. आणि 4th पिरियडमधला हे 2 पोटॅशियम आणि कॅल्शियमचे सुद्धा आपण काय स्टडी करून ठेवायचे. ओके, एवढं 1 ते 20 पर्यंतचे इलेमेंट्स आपण लर्न करून ठेवायचे आहेत. क्रमाने लक्षात ठेवायचे, त्यांचे ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवायचे. आता आपण हे जे पिरियड्स आहेत ह्या पिरियडचं आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं काय रिलेशन आहे बघूया. आता हा पिरियड बघा, हा पिरियड जो आहे आणि हा पिरियड ह्यांच्यामध्ये आपण पहिल्या पिरियडमध्ये बघा हायड्रोजनकडे किती इलेमेंट्स आहेत, किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. आता 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याचं स्ट्रक्चर बघा असं झालेलं आहे. हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन, त्यामुळे एकच शेल आहे पहिला शेल, आणि ह्या पहिल्या शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. आता हेलियम जर आपण बघितलं, हेलियमकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे 2 इलेक्ट्रॉन त्याच्यासाठी फक्त 1 शेल असतो. कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन अकोमोडेट होतात. तर मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ पर्टिक्युलर शेल इज गिवन बाय 2n². हा तुम्ही 9वीत शिकलाय, बोहर्स लॉ म्हणून, बोहर्स फॉर्म्युला म्हणून. तर पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होऊ शकतात, फक्त 2. आणि दुसऱ्या शेलमध्ये एल शेलमध्ये 2 × 2² म्हणजे 2 × 4 म्हणजे 8 इलेक्ट्रॉन अकोमोडेट होतात. थर्ड शेलमध्ये एम शेलमध्ये 2 × 3² म्हणजे 2 × 9 म्हणजे 18 आणि एन शेलमध्ये 2 × 4² म्हणजे 2 × 16 म्हणजे 32. अशा पद्धतीने फर्स्टमध्ये 2, सेकंडमध्ये 8, थर्डमध्ये 18 आणि फोर्थमध्ये 32 असे एवढे इलेक्ट्रॉन अकोमोडेट होऊ शकतात. पण त्यातही लक्षात ठेवा की द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी अकोमोडेटेड इन द आउटरमोस्ट ऑर्बिट इज 8. बाहेरच्या ऑर्बिटमध्ये, बाहेरच्या शेलमध्ये जास्तीत जास्त किती इलेमेंट्स असू शकतात, तर 8 पेक्षा, म्हणजे बाहेरचा लास्ट जर शेल असेल तर त्याच्यामध्ये ह्या नियमाप्रमाणे, थर्ड शेल जर लास्ट असेल तर ह्या नियमाप्रमाणे 18 असले पाहिजे. पण तो लास्ट असल्यामुळे ह्या नियमाप्रमाणे त्याच्यात 18 नाही अकोमोडेट होतात, 8च होतात. तर हे सगळं तुम्ही 9वीमध्ये बघितलेलं आहे. तर आता आपण बघूया 1 बाय 1. हायड्रोजनकडे आहे 1, त्याच्यामुळे त्याला एकच शेल आहे. हेलियमकडे किती आहेत, 2 असल्यामुळे त्याला पण 1 शेल आहे. आता लिथियमकडे 3 आहेत. आता 3 असल्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती झाले, पहिल्यामध्ये 2, पहिल्यात कारण 2च बसतात, याच्यात 2च अकोमोडेट होऊ शकतात आणि म्हणून यात 2 आणि मग उरलेला त्याच्यासाठी नवीन शेल. आता हे कुठपर्यंत होईल, तर 2 आणि 6 8 म्हणजे ऑक्सिजनकडे किती आहेत, 2 6 म्हणजे पहिल्यामध्ये 2 आणि दुसऱ्यामध्ये 6. आता जो लास्ट जो आहे बघा, इथे दाखवते मी तुम्हाला. लिथियमकडे 2 1, बेरिलियमकडे 2 2. डायग्राम पण दिसली पाहिजे, डायग्राम पण बघा. लिथियमकडे 2 1, बेरिलियमकडे 2 2, बोरॉनकडे 5 असल्यामुळे 2 3 किती झाले 5. त्याच्यानंतर कार्बनकडे किती आहे 6 कसे डिस्ट्रीब्यूट केलेत, 2 4 म्हणजे 2 4, पहिल्यामध्ये 2 दुसऱ्यामध्ये 4, कारण आपल्याला माहिती आहे पहिल्यामध्ये 2च. नायट्रोजनकडे 2 5 7 असल्यामुळे 2 5. आता ऑक्सिजनकडे किती आहे, 8 आहेत. आता 8चं डिव्हिजन कसं केलंय, पहिल्यामध्ये 2 उरलेले 6.
नंतर इथे फ्लोरीन, फ्लोरीनकडे किती आहेत 9, तर पहिल्यामध्ये किती अकोमोडेट होतात 2च, मग उरले किती 7, तर दुसऱ्यामध्ये किती येतील 7 येतील. आता पुढचं आहे निऑन. तर निऑनकडे बघा, फ्लोरीनकडे 2 आणि 7, निऑनकडे किती आहेत 10 आहेत. 10 असल्यामुळे पहिल्यामध्ये 2 असतील आणि उरलेले किती 8, दुसऱ्यामध्ये 8. तर हा झाला निऑन. तर निऑनच्या पुढे कोण आहे बघा, निऑन नंतर आहे थर्ड पिरियडमध्ये बघा, थर्ड पिरियडमध्ये सोडियमने स्टार्टिंग होते. सोडियमकडे किती आहेत 11. आता 11चं डिस्ट्रीब्युशन आपण कसं करणार, तर 11चं डिस्ट्रीब्युशन करताना आपण पहिल्यामध्ये 2 अकोमोडेट होतील, दुसऱ्यामध्ये किती होतात 8 होतात आणि उरला किती 1, म्हणजेच थर्ड शेल इथे काय झालेला तयार झालेला आहे. बघा सोडियममध्ये पहिल्यामध्ये 2 बसतात, दुसऱ्यामध्ये 8च, 2 आणि 8 10 झाले आणि 1 उरला, 1 साठी नवीन शेल तयार झालाय. मॅग्नेशियमकडे किती आहेत 12, मग 12चं डिस्ट्रीब्युशन कसं होणार, पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, 8 आणि 2 10 झाले, उरलं किती 2 उरले, मग दुसऱ्यासाठी 2 इलेक्ट्रॉन कुठे असणार आहेत थर्ड शेलमध्ये. नंतर बघा ॲल्युमिनियमकडे किती आहेत 13 आहेत. 13चं डिस्ट्रीब्युशन कसं होणार, फर्स्ट सेलमध्ये 2, सेकंड सेलमध्ये 8 आणि थर्ड सेलमध्ये उरलेले 2 आणि 8 10 आणि 3 13. सिलिकॉनकडे किती आहेत 14 आहेत. फर्स्ट सेलमध्ये 2, सेकंड सेलमध्ये 8 आणि थर्ड सेलमध्ये उरलेले 4. फॉस्फरसकडे किती आहेत बघा, फॉस्फरसकडे आहेत 15. 15चं डिस्ट्रीब्युशन फर्स्ट सेलमध्ये 2, दुसऱ्या सेलमध्ये 8, तिसऱ्या सेलमध्ये उरलेले 2 आणि 8 10 आणि 5 15 5. हे झाले. आता सल्फर बघा, सल्फरकडे किती आहेत 16. 16चं डिस्ट्रीब्युशन कसं होणार, फर्स्टमध्ये 2, सेकंडमध्ये 8 आणि उरलेले किती 6 कुठे आउटर मोस्ट सेल. त्यानंतर क्लोरीनकडे किती आहेत 17. पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये 7. नंतर कोणी अर्गॉनकडे किती आहेत बघा 18 आहेत. 18चं डिस्ट्रीब्युशन फर्स्टमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये उरलेले 2 आणि 8 10 आणि 8 18. हे झालं अर्गॉन. आता आपण बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की इथं एक शेल परत वाढतोय बघा. पोटॅशियमकडे किती आहेत 19 आहे. तर 19 म्हटल्यानंतर पहिल्यामध्ये किती होणार, 19 म्हटल्यानंतर पहिल्यात किती होणार 2, दुसऱ्यामध्ये 8च बसतात आणि तिसऱ्यामध्ये किती बसणार, तर तुम्ही म्हणाल की तिसऱ्यामध्ये 18 बसतात, पण आपल्याकडे किती आहेत 19, 2 आणि 8 10. मग तिसऱ्यामध्ये समजा 9 आपण बसवले. आता बघा आपण पोटॅशियमचं डिस्ट्रीब्युशन करतोय. पहिल्यामध्ये समजा याच्यावर दाखवतोय तुम्हाला क्लिअर होईल. आता पोटॅशियमचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. पोटॅशियमकडे किती आहेत केकडे किती आहेत इलेक्ट्रॉन, झेड म्हणतो आपण त्याला, ॲटॉमिक नंबर त्याचा 19 आहे. आता याचं डिस्ट्रीब्युशन करताना फर्स्ट शेलमध्ये किती बसणार आहे 2च, तुम्हाला माहिती आहे. दुसऱ्या शेलमध्ये किती अकोमोडेट होणार आहे 8. आता तुम्ही म्हणाल की तिसऱ्या शेलमध्ये आपण 9 देऊन टाकू. आता 9 दिल्याने काय होतं, तर 9 दिल्यामुळे गडबड अशी होते की आपला जो थर्ड रूल आहे बोहरचा, हा थर्ड रूल आहे, द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन बी अकोमोडेटेड इन द आउटर मोस्ट ऑर्बिट इज 8. म्हणजे आउटर मोस्ट जो शेल आहे शेवटचा, त्याच्यामध्ये 8च इलेक्ट्रॉन अकोमोडेट होऊ शकतात, 8पेक्षा जास्त नाही. 8 किंवा 8पेक्षा कमी, मॅक्झिमम 8, मग 8पेक्षा कमी चालेल पण 8पेक्षा जास्त चालणार नाही. त्यामुळे इथे आपल्याला 9 इलेक्ट्रॉन देऊन चालतील का, नाही चालणार. मग या 9चं पण परत काय करावं लागेल, डिस्ट्रीब्युशन करावं लागेल. मग फर्स्टमध्ये 2, याच्यात 8 आणि या 9चं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, मग 18 इथं 18 तुम्ही घेऊ शकत नाहीये कारण आपली बेरीजच मुळात 19 आहे. मग इथं 8 आणि हा इथं 1, म्हणजे डिस्ट्रीब्युशन करताना अगोदरचं जे आहे 8 त्याची अगोदरच्या शेलचं डिस्ट्रीब्युशन करायचं. अगोदरच्या शेलमध्ये किती आहेत 8, त्यामुळे याचं डिस्ट्रीब्युशन 8 आणि 1 करायचं. आणि म्हणून केचे जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2 8 8 1 असं झालं. मग इथं एक नंबर ऑफ शेल काय झाला इथे वाढला, इन्क्रीज झाला. आता कॅल्शियमचं सुद्धा तसंच आहे बघा. कॅल्शियममध्ये किती आहेत 20 आहेत, कॅल्शियममध्ये 20 आहेत. तर आपण जर याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन करायचा प्रयत्न केला तर पहिल्या शेलमध्ये 2 येतील, दुसऱ्यात 8 येतील आणि तिसऱ्यामध्ये 8 आणि 2 10 आणि 10 येतील. पण 10 आपल्या रूलमध्ये बसतात का, 10 रूलमध्ये बसत नाही. काय रूल आहे आपला, द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन बी अकोमोडेटेड इन आउटरमोस्ट ऑर्बिट इज 8. मॅक्झिमम किती पाहिजे इथे 8 पाहिजे. मग 8चं डिस्ट्रीब्युशन करायचं आपल्याला.
मग पहिल्यामध्ये तर 2 असतील, दुसऱ्यात 8 असतील, तर 10चं डिस्ट्रीब्युशन आपण कसं करायचं? 10चं डिस्ट्रीब्युशन करताना इथे अगोदरच्या शेलमध्ये किती आहेत ते म्हणजे 8 आणि उरले किती मग 8 आणि 2 10 हे. म्हणून या कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे 2882 असं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन याचं. ओके, आता जर आपण ह्याच्या नेक्स्ट पण बघायचा प्रयत्न केला, समजा आपण ह्याच्या पुढचं पण बघूया की इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कसं होतं. पोटॅशियमचं बघितलं आपण. आता आपण बघितलं समजा रुबिडियमचं. तर रुबिडियमकडे किती आहेत? रुबिडियमच्याकडे आहे 37. रुबिडियमचा झेड किती आहे? 37 आहे. हां, आता आपण इथे काय करूया? याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ठरवूया. पहिल्यामध्ये किती? 2, दुसऱ्यात किती? 8. 8 आणि 2 10 झाले. 8 आणि 2 किती झाले? 10. मग तिसऱ्यामध्ये किती येतील? 18. हो की नाही? मग 8 आणि 2 10. 10 आणि 18 किती झाली? ही ॲडिशन किती झाली? 28 झाली. 28. उरले किती? उरले याच्यामध्ये किती? 28 आणि 9 उरले. 28 आणि 9. 28 आणि 9 किती होतात? 37 होतात. मग आपण इथे 9 देऊ शकतो का? इथे 9 नाही देऊ शकत आपण, कारण आपला लॉ काय सांगतो आपल्याला की मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसू शकतात त्याच्यामध्ये? मॅक्झिमम इलेक्ट्रॉन अकोमोडेटेड इन आउटरमोस्ट सेल इज ओनली 8. 8पेक्षा जास्त बसूच शकत नाही. म्हणून इथे 9चं काय करायचं? आपण 9चं डिस्ट्रीब्युशन करायचं. कसं करायचं? हे 2 इथं, 8 इथे, 18 इथे. 9चे काय करायचे? तर तुम्ही म्हणाल 18 घ्यायचे का? तर 18 नाहीच होऊ शकत याचं डिस्ट्रीब्युशन. याचं डिस्ट्रीब्युशन याच्यात करायचं. 8 1 हे झालं. मग आता किती? इथे नंबर ऑफ शेल वाढला बघा. हायड्रोजनला एकच शेल होता, लिथियमला 2 शेल आहेत, सोडियमला किती शेल आहेत? 3 शेल आहेत, पोटॅशियमला 4 शेल झाले, रुबिडियमचा 1 शेल वाढला बघा. किती शेल झाले आता? 1 2 3 4 5 शेल झाले. आता तुम्ही सीसीएमचं करायचं म्हटलं तर बघा सीसीएमचं काय होईल? सीसीएमकडे किती आहेत? 55 आहेत. सीसीएमचा 50 झेड आहे 55, म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन 55. आता आपण याचं डिस्ट्रीब्युशन करूया. फर्स्टमध्ये किती बसतील? 2, दुसऱ्यात 8. 8 आणि 2 10 झाले. मग तिसऱ्यामध्ये 18 म्हणजे किती झाले? 28. 28 आणि पुन्हा 18 केले समजा आपण. 2 आणि 8 18. आता हे झाले किती? 2 आणि 8 आणि 28 झाले. आता उरले किती? 55मधनं 28 गेले, किती उरतात बघा? 15तनं 8 गेले 7, 5 1 5 27 उरले. आता आपल्याला इथे फोर्थ जो आपला रूल प्रमाणे आपल्याला जर फोर्थ सेलमध्ये 32 घ्यायचे असते, पण 32 आहेत का आपल्याकडे? 32 नाही आहेत. मग इथे किती? समजा तुम्ही इथे 27 दिले, हे 27 समजा दिले तर चालतील का हे 27 इथे? 27 चालणार नाही, कारण की आपला आउटरमोस्ट सेल आहे हा. आउटरमोस्ट सेलमध्ये 8पेक्षा जास्त बसू शकत नाही. मग आता हे 27चे आपण डिस्ट्रीब्युशन करायचे. आपण आधी हे लिहून घेऊ. आता 27चं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं बघा. तर तुम्ही काय करणार? तर याच्या अगोदरमध्ये डिस्ट्रीब्युशन करा. 27 म्हणजे किती? 18. 18 आणि 18 अधिक 9. मग इथे 18 अधिक 9 जर समजा आपण घेतलं तर 9 चालतील का? 9 नाही चालणार, कारण की 8 पाहिजे. मग आता परत 2 8 18 18 आणि 9चं डिस्ट्रीब्युशन करा परत. 9चं डिस्ट्रीब्युशन काय होणार आहे? 8 1 8 1. मग इथे 8 1. अशा पद्धतीने आपण डिस्ट्रीब्युशन करत गेलो तर 1 शेल वाढलेला दिसतोय बघा. इथं किती शेल झालेले? 6. आणि इथं किती? त्याप्रमाणे जर फ्रान्सियमचं करून बघा, इथं किती शेल झाले? 7 शेल झाले. म्हणजे तुम्ही जर पिरियडमध्ये बघितलं तर प्रत्येक पिरियडमध्ये पिरियडची संख्या, पिरियड नंबर आणि शेल नंबर सेम आहे. फर्स्ट पिरियडमध्ये 1 शेल आहे, सेकंड पिरियडमध्ये 2 शेल आहेत, थर्ड पिरियडमध्ये 3 शेल आहेत, आणि चौथ्या पिरियडमध्ये 4 शेल आहेत, 5व्या पिरियडमध्ये 5 शेल आहेत, 6व्या पिरियडमध्ये 6 शेल आहेत, आणि 7व्या पिरियडमध्ये इलेमेंटचे ॲटमचे किती शेल आहेत? तर 7 शेल आहेत. मग यावरून आपण काय शिकलो? तर यावरून आपण फर्स्ट शिकलो अतिशय महत्त्वाचं रूल की पिरियड नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ शेल. म्हणजेच पिरियॉडिक टेबलमध्ये पिरियड नंबर आणि नंबर ऑफ शेल कसे असतात? सेम असतात. म्हणजेच एकाच पिरियडमध्ये असलेल्या प्रत्येक इलेमेंटचे शेल नंबर कसे असतात? सेम असतात. विदिन अ पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1. The number of valency electron in atom of element in same period is gradually changed, and hence within a period the chemical properties of the neighboring elements differ slightly and distant element differ widely. हे तुम्हाला मी नंतर समजावून सांगते. पहिल्यांदा बघा, हा रूल आपण पहिल्यांदा बघू. विदिन अ पिरियड द नंबर ऑफ शेल ऑफ ॲटम ऑफ एलिमेंट्स इन सेम.
म्हणजे एकाच पिरियडमध्ये असलेल्या प्रत्येक इलेमेंटचे नंबर ऑफ शेल कसे असतात, सेम असतात. तर ही पहिला प्रॉपर्टी आहे. आता आपण दुसरी ह्या दोन बघूयात. हां, आता इथे बघा, द नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन ॲटम ऑफ इलेमेंट इन सेम पिरियड इज अ ग्रॅज्युअली चेंज अँड हेन्स. बघा, पहिल्यांदा हे तुम्हाला समजून सांगते की नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन ॲटम इलेमेंट इन सेम पिरियड इज ग्रॅज्युअली चेंज. म्हणजे समजा आता इथे एक एक्झाम्पलसाठी आपण हे 2-3 पिरियड घेतलेले आहेत. तुम्हाला मी सांगितलं की हे 3 पिरियड महत्त्वाचे आहेत अभ्यास करण्यासाठी. आपण हा पिरियड अभ्यास करूया की इथे काय म्हटलं, द नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन ॲटम ऑफ इलेमेंट इन सेम पिरियड इज ग्रॅज्युअली चेंज. म्हणजे समजा आपण हा एकच पिरियड घेतला, ह्या एकाच पिरियडमध्ये पहिला जो इलेमेंट आहे लिथियम, त्याचं व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन किती आहे, 1 आहे. नंतर दुसरा जर आपण घेतला तर त्याचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन किती बेरियमचे, तर 2 आहे. बोरॉनचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन किती आहेत, 3 आहेत. कार्बनचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन म्हणजे माहिती आहे ना, आउटर मोस्ट शेलमधले असलेले इलेक्ट्रॉन बाहेरच्या शेलमध्ये. तर कार्बनचे किती आहेत, 4. नायट्रोजनकडे किती आहेत, 5. ऑक्सिजनकडे 6. फ्ल्युरेनकडे 7. निऑनकडे 8. म्हणजे जर आपण बघितलं तर क्रमाने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथे पण बघा 1, 2. आता इथे बघा थर्ड शेलमध्ये बघा, सोडियमकडे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन किती आहे, 1. मॅग्नेशियमकडे 2. ॲल्युमिनियमकडे 3. सिलिकॉनकडे 4. फॉस्फरसकडे किती, 5. नंतर सल्फरकडे 6. क्लोरीनकडे 7. आर्गॉनकडे 8. म्हणजे जर आपण ह्या तिघांचा जरी अभ्यास केला तरी आपल्या लक्षात येईल की व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन काय होत आहेत, द नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन ॲटम ऑफ इलेमेंट इन सेम पिरियड इज ग्रॅज्युअली चेंज. ग्रॅज्युअली म्हणजे क्रमाक्रमाने चेंज होत आहेत, ते क्रमाक्रमाने चेंज होत आहेत, क्रमाक्रमाने वाढत आहेत, इन्क्रीज होत आहेत. विदिन अ पिरियड द केमिकल प्रॉपर्टी ऑफ द नेबरिंग इलेमेंट डिफर स्लाइटली अँड डिस्टंट इलेमेंट डिफर वाईडली. आता याचा अर्थ काय होतो, आता जर समजा यांचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन क्रमाक्रमाने चेंज होत असतील तर या दोघांचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनमध्ये डिफरन्स कसा आहे, स्लाईट डिफरन्स आहे. आणि म्हणजे शेजारी नेबरिंग इलेमेंट जे शेजारचे इलेमेंट्स आहे त्यांच्या व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनमध्ये असलेला डिफरन्स हा थोडासा आहे. आणि दूरचे जे आहेत, आता समजा हे दूरचे आहेत, हे दूरचे आहेत, तर ह्यांच्या व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनमध्ये फरक कसा आहे, तर वाईड आहे, जास्त आहे. आणि म्हणून त्यांच्या नेबरिंग शेजारच्या इलेमेंटच्या मध्ये जे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहे त्यांचा डिफरन्स हा स्लाईट असल्यामुळे त्यांच्यातल्या केमिकल प्रॉपर्टीज कशा असतात, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज स्लाइटली वेगळ्या असतात. आणि दूरचे जे इलेमेंट्स आहेत, एकाच पिरियडमध्ये असलेले दूर दूर असलेले जे इलेमेंट्स आहेत, ह्या इलेमेंटच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत यांचा डिफरन्स कसा आहे, त्यांचा डिफरन्स वाईड आहे, जास्त आहे. म्हणजे शेजारचे जे आहेत यांचे जे केमिकल प्रॉपर्टी वेगळे आहेत त्यांच्यात थोडासा फरक आहे, पण दूरचे जे आहेत त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीमधला फरक हा खूप जास्त आहे. ॲक्च्युअल प्रत्येक यांच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीजमध्ये चेंज होत जातोय. याची केमिकल प्रॉपर्टी याची बदलत जाते, पण ह्या दोघांची स्लाईट फरक आहे आणि ह्या दोघांमध्ये कसा आहे, वाईड फरक आहे. आणि हे कशामुळे, तर हे त्यांचे द नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन ॲटम इन सेम ग्रुप सेम पिरियड इज ग्रॅज्युअली चेंज. यांच्यामध्ये ग्रॅज्युअली चेंज होतो, क्रमाक्रमाने चेंज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2. ग्रॅज्युअली चेंज असल्यामुळे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये ग्रॅज्युअली चेंज होतो आणि म्हणून जवळच्या इलेमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये थोडासा फरक आहे आणि दूरच्या इलेमेंटमध्ये खूप जास्त फरक आहे. तर हा महत्त्वाचा नियम आहे. आता दुसरा नियम बघा, नियम म्हणण्यापेक्षा रिलेशन म्हणूया आपण, ह्यांच्यात पिरियडिक टेबल आणि पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमधलं रिलेशन म्हणूया. विदिन अ पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 at a time and the number of valence electron also increases by 1 at a time. हे पण आता आपल्याला दिसून येत आहे की पिरियडमध्ये ॲटॉमिक नंबर कसा चेंज होतोय, तर 1ने चेंज होतोय. ॲटॉमिक नंबर हा पिरियडमध्ये 1ने चेंज होतोय. आपण बघितलं तर बघा, ह्याचा ॲटॉमिक नंबर 1, ह्याचा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. म्हणजे ॲटॉमिक नंबर 1ने चेंज होतोय पिरियडमध्ये. आपण पिरियडमध्ये असं जर डावीकडून उजवीकडे गेलो तर 1ने तो चेंज होतोय आणि म्हणून त्यांचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन सुद्धा कसे होतात, त्यांचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन पण 1ने चेंज होतात. ह्याचा व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन 1 आहे, ह्याचा 2 आहे, ह्याचा 3 आहे, ह्याचा 4 आहे. म्हणजे पिरियडमध्ये जर आपण डावीकडून उजवीकडे गेलो तर त्यांचे ॲटॉमिक नंबर 1ने बदलत आहेत, वाढत आहेत, इन्क्रीज होत आहेत
आणि म्हणून त्यांच्यामध्ये जे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहेत ते सुद्धा एकनी काय होत आहेत, इन्क्रीज होत आहेत. तर असे 3 रूल लक्षात ठेवा पिरियड आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशनचे. तर पहिला रूल आहे महत्त्वाचा की तो म्हणजे पिरियड नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ शेल. म्हणजेच काय, विदिन अ पिरियड द नंबर ऑफ शेल ऑफ ॲटम ऑफ इलेमेंट इज सेम. अतिशय महत्त्वाचा हा हे रिलेशन लक्षात ठेवा. दुसरं रिलेशन लक्षात ठेवा, द नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन ॲटम ऑफ इलेमेंट इन सेम पिरियड इज ग्रॅज्युअली चेंज. व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन एकाच पिरियडमध्ये व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन जे आहेत ते ग्रॅज्युअली बदलत आहेत. आणि दुसरं लक्षात ठेवा, विदिन अ पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 ॲट अ टाईम. एका पिरियडमध्ये ॲटॉमिक नंबर एकाने इन्क्रीज होतोय आणि त्याच्यामुळे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनसुद्धा एकाने इन्क्रीज होत आहे. अशा पद्धतीने आपण पिरियड आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ह्यांचं काय रिलेशन आहे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये याचा स्टडी आज आपण केलेला आहे. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.